नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळच्या वेळी स्वागत आहे. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता मी निघालेले आहे मार्केटमध्ये. मार्केटमध्ये जाण्यापूर्वी आधी आज संकष्टी असल्यामुळे गणपतीला जाऊन येणार आहे आणि सोबत माझ्या केतकी येणार आहे. तर चला मग आता आपण निघूया. तर चला आम्ही निघालेलो आहोत. तर आता मी मार्केटमधून घरी आलेली आहे. केतकी पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर घरी आली आणि मग मी मार्केटमध्ये गेली आणि उद्या गुरुवार असल्यामुळे गुरुवारचं जे काही पूजेचं साहित्य आहे ते सगळं मी आणलेलं आहे. हार, फुलं, फळं, जे काही आपल्याला गुरुवारला लागतं ते सगळं मी आणलेलं आहे. गुरुवार आहे आणि चौथ्या गुरुवारी आपण उद्यापन करतो, परंतु चौथा गुरुवार मला उद्यापन करायला मिळणार नाही, कारण चौथ्या गुरुवारी आम्ही बाहेर जाणार आहोत. त्यासाठी मग उद्याच्याच गुरुवारी मी उद्यापन करणार आहे. तर त्याचं सर्व साहित्य मी आणलेलं आहे आणि आजचा स्वयंपाक वगैरे सगळा माझा झालेला आहे. तर चला मग स्वयंपाक काय केला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर आज स्वयंपाकामध्ये व्हेजिटेबल पुलाव आणि मोदक बनवलेले आहेत आणि सोबत पापड ठेवलेले आहेत. तर आता मी हे देवाला नैवेद्य दाखवते. आमची कोणाचीही संकष्टी नाही आहे, परंतु आम्ही हे नैवेद्य बनवलेले आहे आणि आता गणपतीची आरती करून घेणार आणि त्यानंतर नैवेद्य दाखवणार आणि मग आम्ही जेवायला बसणार आहोत. नमस्कार मंडळी, आज वार आहे गुरुवार. शुभ सकाळ. सकाळचे 12 वाजलेले आहेत आणि माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. त्यानंतर गुरुवारची जी पूजा मांडायची असते आणि जी आपण सुरुवातीला जी पूजा करतो ती सुद्धा पूजा माझी झालेली आहे आणि मी आज साडी वेअर केलेली आहे. थोडंसं साडीवरती मी मिसमॅच केलेलं आहे, म्हणजे पिंक साडीवरती मी ग्रीन कलरचा ब्लाऊज घातलेला आहे. तर मी थोडंसं वेगळं केलेलं आहे, कारण मला असं वाटलं की सेम ब्लाऊज घालण्यापेक्षा आपण थोडंसं जरा वेगळं करूया. तर मी कशी दिसते ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. जर का चांगलं नसेल दिसत तर ते सुद्धा सांगितलं तरी काही हरकत नाही आहे. तर चला मग आता मी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे. आता मला फक्त गुरुवारची जी कथा आहे ती कथा वाचायची. ती कथा मी वाचून घेते आणि तुम्हाला पूजासुद्धा दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता देवांची पूजा झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आमचं जे देवघर आहे ते मी ड्रॉवरच्या फर्निचरवरती ठेवलेलं आहे आणि याच ड्रॉवरमध्ये मी देवाचं जे काही साहित्य आहे ते सुद्धा ठेवलेलं आहे. ड्रॉवरचं जे फर्निचर आहे ते आमच्या जुन्या घरामध्ये होतं आणि ते आम्ही नुकतंच घरी आणलेलं आहे. त्यामुळे असा विचार केला की या ड्रॉवरतीच आपण हे देवघर ठेवूया तात्पुरतं, कारण मला नवीन देवघर घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता कसं वाटतंय. मला तर छान वाटतंय, कारण आता इथे पुढे पूजा करायला पण जागा आहे आणि देव पण व्यवस्थित असे वरती विराजमान झालेले आहे. तर कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं ते. आणि तुम्ही इथे बघू शकता मी गुरुवारची पूजा अशा पद्धतीने मांडलेली आहे. तर आता मी गुरुवारची कथा वाचून घेते, त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे.
तर चला मी कथा वाचून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. तर आता 2:30 वाजलेले आहेत आणि माझा स्वयंपाक रेडी आहे आणि इथे मी नैवेद्याचं ताटसुद्धा तयार करून घेतलेलं आहे. आता देवाला नैवेद्य दाखवते. चला मग. तर इथे नैवेद्याचं ताट तयार करून घेतलेलं आहे आणि आज मी नैवेद्यामध्ये चपाती, भात, गाजरचा हलवा, गोड वरण आणि मटार, बटाटा, फ्लावरची रस्सा भाजी बनवलेली आहे. तर अशा पद्धतीने मी हे दोन्ही ताटं तयार करून घेतलेले आहे. तर आता मी नैवेद्य दाखवून घेते. आपल्या महालक्ष्मीला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता देवीचं रूप किती सुंदर दिसतंय. मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. आणि इथे घरच्या देवांना सुद्धा मी नैवेद्य ठेवलेला आहे. आता नैवेद्य तर दाखवलेलं आहे, त्यामुळे आता मी उपवास सोडून घेते. तर आज मी गुरुवारच्या पूजेचं उद्यापन करणार आहे. त्यासाठी मी हळदी कुंकवाला बायकांना बोलवलं आहे. तर थोड्याच वेळात ते येतील आणि त्यामुळे मी मस्त साडी नेसून तयार झालेली आहे. तर चला आता थोड्याच वेळात बायका येतील. तर आता केतकी माझ्यासोबत बसलेली आहे, कारण केतकीला काहीतरी दाखवायचं आहे. माझं स्वेटर कंप्लीट झालं आहे. तर केतकीचा स्वेटर कंप्लीट झालेला आहे आणि तिला बरेच दिवस झाले हा स्वेटर बनवायला, कारण जसा वेळ मिळेल तसं ती करत होती. तरीसुद्धा कसा तयार झालेला आहे किंवा कसा वाटते तुम्हाला हा स्वेटर, तर कमेंट करून नक्की सांगा. तुला कसं वाटतंय स्वेटर बनवून? खूप भारी वाटतंय. तिला आनंद झाला आहे आणि आम्हाला पण खूप मस्त वाटलं. केतकीला अजून एक गोष्ट दाखवायची आहे. तर बघा, केतकीनी अजून एक टॉप शिवलेला आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे केतकी टेलरिंग शिकते सध्या. आणि तिने हा किती दिवसात बनवला बाळा? 5 दिवसात. म्हणजे जसा वेळ मिळेल तसा शिवला आहे हा पण तिने, कारण तिच्या क्लासला 2-3 दिवस सुट्टी होती. 4-5 दिवस लागले तिला हा टॉप शिवायला, कारण घरी मशीन नाही आहे. त्यामुळे तिला क्लासमध्ये जसा वेळ मिळेल तसं तिने हा शिवलेला आहे. तर छान शिवलेला आहे आणि फिनिशिंग पण छान जमायला लागली तिला. तर हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं की खूप छान अशी कला आहे तिच्या हातामध्ये. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि माझं तर मी दुपारीच उपवास सोडलेला आहे. तर आता व्हिडिओचा सुद्धा मी एंड इथेच करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.